नमस्कार, मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आज आम्ही चाललोय श्रेयाच्या स्कूलला आहे ओरिएंटेशन प्रोग्राम. त्याच्यामुळे मी चाललोय. त्याच्यामुळे म्हटलं की आजचा दिवस शेअर करावा. श्रेया, कसं वाटतंय स्कूलला चालली तू? मस्त वाटतंय. ती एक्सायटेड आहे ऑलरेडी. म्हणजे आजपासून काही स्कूल चालू नाही आहे, फक्त जाऊन यायचं आहे आम्हाला. चलो बघूया काय होते आज दिवसभरात. आणि आम्ही पोचलो होतो श्रेयाच्या स्कूलला. वेटिंग रूममध्ये वाट बघत होतो, कारण का पाऊस चालू होता आणि त्याच्यामुळे थोडा डिले झाला होता सगळ्या प्रोग्रामला. आणि मग श्रेयाला घेऊन मी थांबली होती. नंतर तिचे पप्पा ओरिएंटेशन प्रोग्राम अटेंड करायला गेले होते. त्याच्यानंतर हा इथे एक प्रोग्राम चालू होता, म्हणून मी थोड्या वेळासाठी श्रेया कंटाळली होती खाली बसून. थोड्या वेळासाठी इकडे तिला वरती घेऊन आली होती. तर हिची इकडे वेगळीच नाटकं चालू होती. म्हणजे ती नंतर मलासुद्धा व्यवस्थित तिथे बसून देऊन ऐकून देत नव्हती. त्याच्यामुळे थोडा वेळ तिला तिथे खेळवलं, म्हणजे तिथं ऐकून दिला. आणि त्याच्यानंतर आम्ही परत खाली गेलो. आणि नंतर येताना सिग्नलला मला छान मोगरा असा गजरा दिसला आणि मी त्या मोगराचा गजरा घेतला. असा आम्ही स्कूलचा युनिफॉर्म आणलेला आहे. इकडे बघ ना बाळा, माझ्याकडे बघ, मी पण फोटो काढते. पप्पांचा फोटो बघायचा आहे. तर श्रेयाचं ओरिएंटेशन होतं, म्हणजे पॅरेंट्स ओरिएंटेशन होतं स्कूलमध्ये. तो आम्ही जाऊन आलो. म्हणजे वन पॅरेंट्सच अलाउड होता, पण आम्ही दोघं सुद्धा गेलो होतो श्रेयाला घेऊन. माझं असं म्हणणं होतं, मला माहिती नव्हतं की तिथे म्हणजे मुलांची गरज असणार आहे की नसणार आहे. त्याच्यामुळे मी म्हणत होती पप्पांना तिच्या की तुम्ही दोघं जावा, मी घरातलं आवडते वगैरे. तर असं तर नाही म्हटले, तू पण चल. पॅरेंट्सना दोन्ही, म्हणजे नंतर समजलं की दोन्ही पॅरेंट्स पण तिथे जात होते असं करून. तर त्याच्यानंतर मग तिथे ओरिएंटेशनला हे किड्स अलाउड नव्हते. तर त्याच्यामुळे मग हिला एका क्लासरूममध्ये ठेवायचं होतं आणि पॅरेंट्सनी जायचं होतं. पण ती काय बसलीच नाही क्लासरूममध्ये, ती काय बसलीच नाही. तर आम्हाला समजलं, म्हणजे तिकडे सांगण्यात आलं की 10 तारखेला, म्हणजे ओरिएंटेशन होतं 4 तारखेला, पण 10 तारखेपासून स्कूल स्टार्ट होणार आहे. आणि मग तिथे सांगितलं पण होतं, म्हणजे युनिफॉर्म वगैरे कुठून घ्यायचा किंवा काय, आणि बाकी काय काय लागेल ते वगैरे सगळं सांगितलं होतं. तर मग त्या दिवसापासून आम्ही सुरुवात केली. आज खरं 9 तारीख आहे आणि त्या दिवसापासून आजपर्यंत, कालपर्यंत आम्ही शॉपिंग करत होतो श्रेयासाठी. म्हणजे पाहिजे तसं भेटत नव्हतं किंवा आणि काय, तर बुक्स वगैरे सगळं ऑनलाईन ऑर्डर करायला सांगितले होते. म्हणजे त्यांनी शॉप्स किंवा वेबसाईट वगैरे दिली होती, तिथून घ्यायला सांगितले होते. तर ते सगळं झालंय. आणि मग आता काय काय कसं कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, तुमच्यासोबत शेअर करते. पहिलं काय येते, शूज. तर आता पावसाळा आहे, सँडल्स घेतलेत. पावसाळा आहे त्याच्यामुळे मग ब्लॅक कलरचे सँडल सांगितले. तर असे, म्हणजे तिचा पाय छोटा आहे अजून, हे 8 नंबरचे आहेत, असे शूज तिला घेतलेत. आणि ते दुकानवाले म्हटले की तुमची मुलं अशी कितीशी चालणार आहेत ना ह्या सँडलमध्ये. मला त्यांचं बोलणं योग्य वाटलं की म्हणजे तिला, तिचं स्कूल थोडंसं लांब आहे, त्याच्यामुळे तिला व्हॅन लावली आहे. तर व्हॅनमधून गेटपासून फक्त क्लासरूमपर्यंत एवढंच तिचं चालणं होणार आहे. आणि नंतर मी काय घ्यायला जाणार, आणि मग तसं एवढं काही चाललं होणार. त्याच्यामुळे ही 8 नंबरची थोडासा मोठा आम्हाला मिळाला, तर ती ही घेतली तिला. बघूया कसं काय. तर हे झाले सँडल. आणि अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या मी तिला घेतल्या आहेत. त्याच्यानंतर हा रेनकोट आहे. तर रेनकोट त्यांना सांगितला होता. तर असा, म्हणजे जरा थोडंसं सगळं मोठंच घेतलंय, म्हणजे काय हा रेनकोट घालून पण भिजायला नको असं, म्हणजे आणि फ्युचर पर्पजसाठी सुद्धा उपयोगी पडेल. सुद्धा थांब नाही एक मिनिट. तर हे असं, हा असा डिझनी प्रिन्सेसचा असा रेनकोट घेतलाय. तिने काय तो घालून वगैरे बघितला नाही, तर फक्त तिला लावूनच बघितलं. मुलांचं कसं असतं, तिथे गेल्यावर त्यांना आवडेल नाही आवडेल त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे नखरे जास्त असतात. हे असं तिला ऑरेंज कलर तिच्या पप्पांना जास्त आवडलाय. तर हा ऑरेंज कलरचा असा फुल पायापर्यंतचा असा आहे रेनकोट त्यांना सांगितलं, म्हणजे छत्री त्यांना काय लहान मुलांना कॅरी करता येणार नाही. सो असा रेनकोट घेतलाय आम्ही. बघा आमची स्टाईल, तू बघ इकडे. तर सोनू इकडे ये बा. माझं नाव दिसेल.
त्याच्यानंतर तिला घेतले स्कूल बॅग, म्हणजे वॉटर बॉटल आणि टिफिन आम्ही आधीच घेऊन ठेवला त्या डीमार्टला जेव्हा फेरी झाली तेव्हा. आणि मग ही आहे तिची बॅग, स्कूल बॅग. तिला पिंक कलरच हवा होता त्याच्यामुळे ही अशी स्कूल बॅग घेतली आहे. छान आहे, मोठी आहे, 2 कप्पे आहेत त्याला. प्रिया घालते ती बॅग. इकडे इकडे असे नाही घालायची, इकडे इकडे ये, मी घालते. ये इकडे, मी देते ना तुला. तर त्याच्यानंतर 2 युनिफॉर्म घेतलेत, म्हणजे पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे. एक तिथल्या लोक म्हणजे स्कूलनी सजेस्ट केलेला तिथून घेतला आणि मग एक आम्ही दुसरीकडून जाऊन घेतलाय. ही अशी दिसते बॅग, दिसतेस का तू? अशी बॅग आहे ही स्कूल बॅग, तिला आवडली. 2, 3, 4 कप्पे त्याच्यात, खूप छान आहे, सगळं मावेल. त्याच्यानंतर हे असे 2 युनिफॉर्म मागवले आणि बुक्स आहेत भरपूर. म्हणजे आपल्या वेळी एवढं नव्हतं, पण या लहान मुलांना आता फारच लागतंय त्याच्यामुळे. हे असं सगळं बुक्स, म्हणजे हे काय म्हणतात, जाड पेपर असतो ना तो, त्यांच्या काय ऍक्टिव्हिटीज असतील क्राफ्टसाठीचा, तो आहे वेगवेगळ्या कलर्सचे. म्हणजे स्कूलनीच सांगितलेलं, म्हणजे नर्सरी सिलेक्ट केलं की मग ते हे पाऊच काय कॅरी करायला त्यांनी तिला काय पाठवायचं असेल स्कूलमध्ये तर पाटी आहे ही अशी. हे कलर आहेत, वॅक्स कलर, जम्बो वॅक्स, क्रेयॉन्स येते. त्याच्यानंतर हे आईस्क्रीम स्टिक्स आहेत, ह्या रंगीबेरंगी अशा 2 आहेत. त्याच्यानंतर हे गोटे पेपर आहेत, कलर्स पूर्ण खूप कलर्सचे. आणि ह्याला काय म्हणतात, क्ले आहे का? हा स्लाईम आहे का क्ले? तर हे असं दिलंय. स्लाईम आहे ते. हा स्लाईम नाही सोनू, क्ले. हा मम्मी माझी स्लाईम बोर्ड भेटली. ते बघ तिथे ठेवलंय, ते तुझ्या हातात तू खेळत होतीस आता. आणि हे काय ऍक्टिव्हिटीज आहे, मी काही खोललं नाहीये, खोललं तर परत ते सगळंच मागते. तू कुठेतरी टाकलंस ते, शोध. इथे खेळत होतीस ना तू, त्याच्याने होतीस ना खेळत. शेप्स आहेत, हे कलर आणि शेप्स मे बी असं असू शकतो. त्याच्यानंतर हे वॉटर कलर आहेत, हे पोस्टर कलर एवढे सारे. ए सोनू ठेव ना बाळा, हलतोय कॅमेरा सोनू. बाकी हे सगळं ब्लू आहे, स्पार्कल्स आहेत आणि मार्कर आहे. डस्टर आहे छोटस. त्याच्यानंतर हे अल्फाबेट्सचे कार्ड आणि हे चॉक्स आहेत, चॉक्स. आणि बाकीच्या ह्या बुक्स आहेत आणि आता ह्यांना कव्हर घालायचे, तर मी आता कव्हर आणायला चालले त्याला. चला झालं, ठेवा. तर आता कव्हर आणते बाजारातून जाऊन आणि मस्त. म्हणजे मी काय, मला आठवत पण नाही मी लास्ट टाइम कधी बुक्सला कव्हर वगैरे लावले असतील. आणि शाळेत तेव्हा काय कळत नव्हतं, तेव्हा तर आई वडीलच लावून देत होते. आता काय समजत नाहीये आणि म्हणजे पटकन आठवलं पण नाही की कव्हर कसं घालायचं. सो आता आणल्यावर ते काय इझी आहे, ते काय हे नाही करायला लागणार. एकदा बघितलं की होईल. तर असं सगळं आता मी जाते हे आणायला. बघूया हिचे पप्पा आल्यावर लावू किंवा मग आत्ताच बाजारातून जर लवकर आलो तर लावूया. तर हे असं सगळं होतं स्कूलच्या आधीचं प्रिपरेशन. म्हणजे स्कूलला जाताना सोनू ते हे होईल बाळ, का असं करतेस तू, नको टीचर ओरडतील. हे सगळं जमा करायचे आहेत, अर्धे बुक्स जमा करायचे आहेत आणि हे सगळे स्टेशनरी आयटम्स पण सगळे जमा करायचे आहेत. सो असं सगळं आधीचं होतं प्रिपरेशन. तर म्हटलं की जरा हे करून ठेवूया, म्हणजे आपली पण मेमरी राहील आणि असं सगळं. तर आता लावून घेते, म्हणजे बाजारातून आणते, त्याच्यानंतर बुक्सला कवर लावून घेते. ते पण थोडंसं शूट करायचा प्रयत्न करेन, बघूया काय होतंय कसं होतंय. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडला आणि बाय बाय करा आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला व्हिडिओ देखो. आय
लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. चल बाय. चप पे करा आणि बाय करा. बाय. बंद कर. हा म्हणजे